नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या विशेष विश्लेषणात्मक सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सेट आणि नेट परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत हाय यील्ड असा विषय डिकोड करणार आहोत, तो म्हणजे भारतीय ज्ञानप्रणाली किंवा इंडियन नॉलेज सिस्टम. शून्याच्या शोधापासून ते थेट NEP 2020च्या धोरणांपर्यंत सगळं काही आपण आज कव्हर करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया. आजच्या या सत्राचा रोडमॅप अगदी क्लिअर आहे. आपण 5 मुख्य गोष्टी पाहणार आहोत: भारतीय ज्ञानप्रणालीचा पाया, प्राचीन गुरुकुल शिक्षण, विज्ञान आणि गणितातील योगदान, आयुर्वेद आणि योग, आणि शेवटी NEP 2020 मधील याचं महत्त्व. उच्च शिक्षण प्रणालीच्या सिलेबससाठी हा अगदी परफेक्ट आणि हमखास मार्क्स मिळवून देणारा अभ्यासक्रम आहे. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. भारतीय ज्ञान प्रणालीचा नेमका पाया काय आहे हे आधी आपण समजून घेऊया. आता IKS म्हणजे नक्की काय? बघा, ही केवळ काही जुन्या पाठ्यपुस्तकांची किंवा ग्रंथांची गोळाबेरीज नाही आहे, तर विज्ञान, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि शिक्षणाची ही एक अत्यंत समृद्ध परंपरा आहे. निसर्गाशी समतोल साधून आयुष्य कसं जगायचं आणि आपली नैतिक मूल्ये कशी जपायची याचं हे एक कम्प्लीट गाईड आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही जर नीट विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की आधुनिक आणि प्राचीन विचारसरणीत एक मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे. आजचं आपलं शिक्षण मुख्यत्वे मार्क्स मिळवणे आणि नोकरी मिळवणे याभोवती फिरतं, बरोबर? पण प्राचीन IKSचा भर कशावर होता? तर शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सर्वांगीण विकासावर. परीक्षेच्या दृष्टीने हा मूळ फरक कायम लक्षात ठेवा. आता जाऊया दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, जो म्हणजे आपलं प्राचीन शिक्षण आणि गुरुकुल व्यवस्था. मित्रांनो, गुरुकुल म्हणजे काही आजच्यासारखी फक्त एक 4 भिंतीतली शाळा नव्हती. गुरुच्या आश्रमात राहून विद्यार्थी केवळ थिअरी नाही तर प्रॅक्टिकल अनुभवावर आधारित ज्ञान मिळवायचे. तिथे गुरुशिष्याचं एक अतूट नातं असायचं. अत्यंत शिस्तबद्ध जीवन, स्वावलंबन आणि भक्कम नैतिक मूल्य हे या व्यवस्थेचे मुख्य पिलर्स होते. आणि या संपूर्ण व्यवस्थेचा पाया कशावर उभा होता? तर ज्ञानाच्या 4 मुख्य स्तंभांवर, म्हणजेच आपले 4 वेद: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. प्राचीन विज्ञान, वैद्यकशास्त्र, अध्यात्म आणि अगदी समाजव्यवस्था कशी असावी या सगळ्याचं अतिशय सिस्टमॅटिक वर्गीकरण या वेदांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. अर्थात वेदांना पूरक म्हणून उपनिषदांचं योगदान आपण विसरून चालणार नाही. उपनिषदे ही मानवी जीवन, आपला आत्मा आणि ब्रह्म या संकल्पनांवर अत्यंत सखोल आणि डीप असं तत्त्वज्ञान मांडतात. प्राचीन काळात शिक्षणाला योग्य दिशा देण्याचं काम ह्याच तत्त्वज्ञानाने केलं होतं. चला, आता तिसऱ्या आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत हाय स्कोरिंग अशा टॉपिककडे वळूया: विज्ञान आणि गणितातील भारताचं जागतिक योगदान. हे बघा, भारताने जगाला गणिताची अशी काही मूलभूत साधनं दिली आहेत ज्यांनी जगभरातील आकडेमोड अक्षरशः कायमची बदलून टाकली. सर्वात मोठा गेम चेंजर कोणता? तर शून्याचा म्हणजे झिरोचा शोध. आणि अर्थातच आज जगभर वापरली जाणारी दशमान पद्धती म्हणजेच डेसिमल सिस्टम. विचार करा, या शोधांशिवाय आजचं आधुनिक विज्ञान शक्य होतं का? अजिबात नाही. आता या माहितीकडे जरा काळजीपूर्वक बघा. जोड्या जुळवा किंवा मॅच द फॉलोइंग प्रकारच्या प्रश्नांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. आर्यभट आणि त्यांनी लावलेला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध, तसेच भास्कराचार्य आणि त्यांचं बीजगणित म्हणजे अल्जेब्रा आणि गणितातील मोठं संशोधन, हे स्कॉलर्स आणि त्यांचं योगदान एक्झामसाठी अगदी तोंडपाठ असायला हवं. यानंतर आपला चौथा विभाग आहे, तो म्हणजे आयुर्वेद, योग आणि कला या क्षेत्रांतील आपलं प्राचीन ज्ञान. आयुर्वेद म्हणजे काय? तर ही केवळ तुम्ही आजारी पडल्यावर औषध देणारी सिस्टीम नाही आहे. आयुर्वेद ही एक अशी प्राचीन आणि प्रोॲक्टिव्ह पद्धत आहे जिचा मुख्य उद्देशच मुळी आजार होऊ नये म्हणून प्रतिबंध करणे हा आहे. नैसर्गिक उपचारांच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली कशी जगावी हे आयुर्वेद आपल्याला अगदी सोप्या भाषेत शिकवतं. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी हा पुढचा मुद्दा अगदी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या: महर्षी चरक आणि महर्षी सुश्रुत यांच्यातील फरक. महर्षी चरक हे औषधशास्त्राचे म्हणजेच मेडिसिनचे मास्टर मानले जातात, तर महर्षी सुश्रुत यांना शल्यचिकित्सा म्हणजेच सर्जरीचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. हा डिस्टिंक्शन परीक्षेत कन्फ्यूज करू शकतो, त्यामुळे इथे क्लिअर राहणं गरजेचं आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे हे तर आपण सगळेच जाणतो. आणि इथेच योगाचं महत्त्व अधोरेखित होतं. मानसिक शांतता मिळवणे, कॉन्सन्ट्रेशन वाढवणे, तणाव कमी करून पॉझिटिव्ह थिंकिंग डेव्हलप करणे. आजच्या या धावपळीच्या आणि स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमध्ये योगाचे हे फायदे खऱ्या अर्थाने एका संजीवनीसारखे आहेत. आता थोडं कला आणि संस्कृतीकडे वळूया. इथलं योगदानही काही कमी नाहीये.
भरत मुनींनी निर्माण केलेलं नाट्यशास्त्र असू दे किंवा प्राचीन मंदिरे आणि राजवाड्यांमध्ये दिसणारं अचूक वास्तुशास्त्र असू दे, आणि अर्थातच आपली जगप्रसिद्ध शास्त्रीय संगीत परंपरा. तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये या सर्व कला आणि त्यांच्या प्रणेत्यांची नावे नक्की हायलाईट करून ठेवा. आणि आता आपण पोहोचलोय आपल्या शेवटच्या आणि अत्यंत करंट टॉपिकवर, तो म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आणि या प्राचीन ज्ञानाचं आजच्या काळातील महत्त्व. बघा, NEP 2020ने पहिल्यांदाच भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजेच IKSला आपल्या शिक्षण व्यवस्थेत अत्यंत स्पष्टपणे आणि जाणीवपूर्वक समाविष्ट केलं आहे. यामागचा मुख्य उद्देश काय आहे? तर विद्यार्थ्यांमध्ये आपली सांस्कृतिक ओळख प्रस्थापित करणे, योग आणि आयुर्वेदाचा प्रसार करणे, संस्कृत भाषेला प्रोत्साहन देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक वर्गांमध्ये व्हॅल्यू बेस्ड म्हणजेच मूल्याधारित शिक्षण रुजवणे. आजच्या काळात या पारंपरिक ज्ञानाचा काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण मित्रांनो, याचे प्रॅक्टिकल फायदे खूप मोठे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो, आपला आत्मविश्वास वाढतो, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. आणि आजच्या काळात जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पर्यावरणाविषयीची जागरूकता. ती यातून आपोआप निर्माण होते. आणि याचाच परिणाम म्हणून आज जागतिक स्तरावर भारताची एक अतिशय भक्कम अशी ओळख निर्माण झाली आहे. आज जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतो, आयुर्वेदात मोठमोठे प्रगत संशोधन होत आहेत आणि मेडिटेशन तर जगभरातल्या लोकांच्या लाईफस्टाईलचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या या प्राचीन ज्ञानाचा जागतिक प्रभाव खरोखरच खूप अभिमानास्पद आहे, नाही का? तर मित्रांनो, या विश्लेषणाच्या अगदी शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवत आहे. आधुनिक शैक्षणिक संस्था केवळ नोकरीभिमुख कौशल्य आणि आपल्या भारतीय ज्ञान प्रणालीतील सर्वांगीण मूल्याधारित शहाणपण या दोन्हींमध्ये सर्वोत्तम समतोल कसा साधू शकतील? एक भावी प्राध्यापक आणि संशोधक म्हणून तुम्ही यावर नक्की विचार करायला हवा. तर आजच्या या सत्रात आपण इथेच थांबूया. हा टॉपिक समजून घेण्यासाठी दिलेला हा वेळ नक्कीच तुमच्या कामी येईल. अशाच एका माहितीपूर्ण सत्रात आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.